ही कामं होत असताना निश्चितच प्रत्येक गावामध्ये तुम्ही जी कामं सुचवली त्याप्रमाणे ही कामं त्या ठिकाणी झाली। एखादं कुठलं मोठं 100 कोटीचं काम झालं असं नाही, परंतु लहान 5-10 लाखापासून जी कामं झाली त्याच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या जवळपास 80%-70% पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आता नारोडी सारखं उदाहरण घ्यायचं तर नारोडीतून जवळपास गेल्या 5 वर्षांमध्ये किंवा गेल्या 6-7 महिन्यामध्ये जवळपास एक 1 कोटी रुपयाची काम गेल्या 8 महिन्यात त्या ठिकाणी पूर्ण मंजूर झाली। असं प्रत्येक गावची आकडेवारी आपल्याला सांगता येईल आणि या 450 कोटी रुपये कुठे एका भागामध्ये गेले नाही, त्याच्यामध्ये आदिवासी भागापासून तर रांजणगावपर्यंत प्रत्येक ठिकाणी याची विभागणी सारख्या प्रमाणामध्ये झाली। विशेषतः ती सगळी कामं तुमच्या मागणीनुसार आणि गरजेनुसार जनतेच्या गरजेनुसार तुम्ही मागणी केली म्हणून ती कामं पक्षाने केली। आता पक्षाची गरज आहे, पक्षाची उमेदवारी आहे आणि म्हणून ते काम तुम्हाला तुमच्या माध्यमातून जसे त्यांच्या मागण्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या किंवा नेत्यांपर्यंत पोहोचवल्या, पक्षापर्यंत पोहोचवल्या, तसंच हे पक्षाचं म्हणणं नागरिकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवायचं काम सर्वांनी त्या ठिकाणी करायचंय। आपण उद्यापासून एक दिनाने यासाठी सगळे मिळून एकत्रित कामाला लागू आणि एक दैनिकमान विजय या मतदारसंघातून मिळवताना त्याच्या विजयात देखील आंबेगाव तालुक्याचा मोठा वाटा त्या ठिकाणी राहील। तसं 6 तालुक्यापैकी 6 तालुक्यामध्ये काही 450 कोटी रुपये आले असतील 8 महिन्यामध्ये असं नाही, जुन्नरला थोडे कमी आले असतील किंवा बारामतीला जास्त गेले असतील, 600 कोटी गेले असतील। तर जसं 6 तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यात जास्त पैसे आले तसं या 6 तालुक्यामधून आंबेगाव तालुक्याचं लीड देखील तशाच प्रमाणामध्ये असेल याची खात्री आपण सर्वांनी त्या ठिकाणी करायचे। हे काम आपण सर्वांना करायचे, त्या कामासाठी मनपूर्वक आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी शब्द थांबवतो। धन्यवाद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।